नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आज फॉल कसं लावायचं, जरी तुमच्याकडे पिको फॉलचं मशीन नसेल तरी देखील तुम्ही अगदी 10 मिनिटात फॉल लावायचं ट्रिक सांगणार आहे। तुम्ही एंडपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। हे बघू शकता, हे ताईंनी माझ्या बर्थडेला गिफ्ट केलेले आणि मी हे गुढीपाडव्याला नेसणार आहे। खूप छान ही साडी आहे, अगदी चोपून बसतं अंगाला। तर हे जे ब्लाउज पीस मी कट करून घेतलेला आहे 1 मीटर एवढा, तर ह्याला देखील वर्क आहे। तर हे ब्लाउज कसं शिवू हे देखील तुम्ही कमेंटमध्ये जरूर मला सांगा। तर मला तर हे डिझाईन ऑलरेडी आहे, तर काही मला सुचत नाही आहे, तर कुठली डिझाईन बनवायचं हे देखील तुम्ही नक्की मला सजेस्ट करा कमेंटमध्ये। तर हे बघू शकता, हे कट करून घेतलेलं आहे 1 मीटर एवढा ब्लाउज पीस आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। पदराला ऑलरेडी टसल्स असल्यामुळे तिथे काही पिको वगैरे करायची गरज नाही आहे। आधी आपल्याला अर्धा इंचाचा कापड फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे, ठीक आहे। कारण हे साडीला खूप दोरे निघत होते आणि फिनिशिंग छान यावं म्हणून मी अर्धा इंचाचा आधी फोल्ड केलेला आहे, नंतर अर्धा इंचाचा फोल्ड करून मी स्टिच करून घेणार आहे। कारण एकदमच असं दोन्ही फोल्ड केल्यामुळे फिनिशिंग चांगलं येत नाही आहे, म्हणून मी आधी अर्धा इंचाचा फोल्ड करून नंतर अर्धा इंचाचा अशा पद्धतीने मी हे स्टिच करून घेत आहे। म्हणजे फिनिशिंगला देखील खूप छान वाटतं अशा पद्धतीने स्टिच केल्यामुळे। जरी काठची किंवा सिल्कमध्ये साड्या असेल काठापदराचे, तर अशा पद्धतीने ओढून स्टिच करत जावा, कारण अशा पद्धतीने स्टिच केल्यामुळे फिनिशिंग खूप छान येतं। हे आता फॉल कसं लावायचं सांगते। 11 इंचाचा स्पेस सोडून द्यायचा आहे आणि 11 इंच सोडून आपल्याला हे फॉल लावून घ्यायचं आहे। अर्धा इंचावर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, ठीक आहे। नंतर काठोकाठ आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ही साडी माझीच असल्यामुळे थोडंसं फॉल चेंज आहे। कस्टमरांचं वगैरे घेत असताना मी अगदी मॅचिंगचाच फॉल लावत असते। तर हे माझ्या घरात ऑलरेडी होतं म्हणून मी तेच लावलेलं आहे, माझं साडी असल्यामुळे चालेल म्हणून। तर अशा पद्धतीने अगदी काठोकाठपणे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे। ही साधी सिलाईच मारून घ्यायचं आहे मी। जरी तुमच्याकडे पिको फॉलचं मशीन असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी फॉल लावू शकता। अगदी 10 मिनिटात आपलं हे फॉल बनवून देखील रेडी होतं। नंतर शेवटला देखील अर्धा इंचाचा अशा पद्धतीने फोल्ड करून तिथं देखील लॉक स्टिच घालून घ्यायचं आहे। बघू शकता, खूप छान काठोकाठपणे आपलं हे स्टिच करून झालेलं आहे। नंतर तुम्ही इथे पिनअप देखील लावू शकता, नाहीतर 5 नंबरचा असं स्टिच ठेवून कच्चा शिलाई देखील करू शकता। नंतर ह्याच्यावरून हात शिलाई येतं, तर मी आता टाचणी नसल्यामुळे डायरेक्ट मी 5 नंबरचा शिलाई मारत आहे। नंतर हात शिलाई केल्यानंतर मी हे उसवणार आहे। तर मी 2 पदराचा असं दोरी घेतलेला आहे हात शिलाई करण्यासाठी। जिथून आपण शेवटी गाठ मारलो तिथं देखील लॉक करून घ्यायचं आहे, हे तुम्ही बघू शकता। तर अगदी किंचित कपडा घेऊन असं बारीक आपल्याला हात शिलाई करून घ्यायचं आहे। हात शिलाई केल्यामुळे फिनिशिंग देखील खूप छान वाटतं आणि अगदी म्हणजे निऱ्या वगैरे व्यवस्थित पडतात हात शिलाई केल्यामुळे। जरी तुम्ही स्टिचिंग वगैरे करून सोडलात तरी चालेल। अगदी मॅचिंगचा मी दोरा वापरलेला आहे, स्टिच केलेलं दिसत देखील नाही आहे, तरी देखील मी फिनिशिंग छान यावं म्हणून मी अशा पद्धतीने हात शिलाई करून घेणार आहे। हात शिलाई शक्यतो 4 ते 5 आपल्याला हात शिलाई झाल्यानंतर लॉक स्टिच करून घ्यायचं आहे। लॉक स्टिच केल्यामुळे आपले पैंजण वगैरे घातल्यानंतर तिथं आपलं हे फॉल अडकून निघणार नाही। तर अगदी 5 ते 6 हात शिलाई झाल्यानंतर आपल्याला तिथे लॉक स्टिच करून घ्यायचं आहे दोरीने। अशा पद्धतीने हात शिलाई केल्याने फिनिशिंग देखील खूप छान वाटतं आणि साडी देखील अगदी अंगाला चोपून बसतं। तर मैत्रिणींनो, बघू शकता अगदी बारीकपणे मी हात शिलाई केलेले आहे। त्याच रंगाचा मी दोरी वापरल्यामुळे हे दिसून येत नाही आहे। तर खूप छान हे आपलं फिनिशिंग आलेलं आहे। तर हे व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटत असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता अगदी व्यवस्थितपणे हे आपलं फॉल लावून झालेलं आहे। तर नंतर मी 5 नंबरचा जी शिलाई घातलेली आहे वरून, ते देखील मी आता उसवून घेणार आहे, तर काढून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही।
खूप छान हे आपलं हे फॉल लावून झालेलं आहे. अगदी काठा पदराची साड्यांना हा शिलाई करतच जावा, कारण स्टिच केल्यामुळे ते निऱ्या केल्यावर व्यवस्थित दिसत नाही आहेत. म्हणून शक्य तेवढे आपल्याला हा शिलाई करून घ्यायचा आहे. बघू शकता खूप छान ही बारीक आपली हा शिलाई करून झालेली आहे अगदी 10 मिनिटात. तर नक्की ट्राय करा तुम्ही देखील. अशा पद्धतीचे काठपदराचे साड्या वगैरे असेल तर शक्यतो घरातच तुम्ही फॉल लावत चला, अगदी साध्या शिलाई मशीनवर. बघू शकता हे फिनिशिंग खूप छान आलेली आहे. तर आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि जाता जाता व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता मैत्रिणींनो, खूप छान हे फोल्ड झालेलं आहे बारीक. जितकं साडी बारीक फोल्ड होईल तितकं अंगाला देखील चोपून बसतं. भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.